महिला दिनानिमित्त सवलतीच्या दरात वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन मातृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी IVF ट्रीटमेंटद्वारे आम्ही आपली मदत करू। यामध्ये IUI IVF मार्गदर्शन सल्ला पूर्णपणे मोफत, तपासण्या आणि प्रक्रिया सवलतीच्या दरात या शिबिरात उपलब्ध होणार आहे। हे शिबिर दिनांक 1 ते 10 मार्च, वेळ सकाळी 10 ते 2 यामध्ये या शिबिराचा लाभ घ्यावा आणि इतरांना देखील प्रसार करावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे। पत्ता साईदीप हॉस्पिटल, OPD क्रमांक 116 आणि 117, संपर्क क्रमांक 84 46 51 03 86 तसेच 95 52 10 58 43। अनेक वर्षापासून अडचणींच्या फेऱ्यात अडकलेल्या अहमदनगर पुणे विद्यापीठ उपकेंद्राचा अखेर शुभारंभ ठरला असून रविवारी दिनांक 3 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता शुभारंभ करण्याचं आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे। अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न ऐरणीवर होता। उपकेंद्र चालू करण्याबाबत अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने, मोर्चे तसेच पाठपुरावा केला होता, परंतु हा प्रश्न मार्गी लागत नव्हता। अखेर खासदार सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विद्यापीठ उपकेंद्राचा शुभारंभ लागला आहे। यावेळी उद्घाटन समारंभ प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी हे असणार आहेत। तर कार्यक्रमाला खासदार सुजय विखे पाटील, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पराग काळकर, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, प्रभारी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर विजय खरे तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील उपस्थित राहणार आहेत। जे नगर जिल्ह्यासाठी जी एक गरज होती उपकेंद्राची, तर त्याचं आपण उद्घाटन 3 तारखेला ठेवलेलं आहे आणि प्रेसला एवढ्यासाठी बोलवलं की आपणच लोक आहात की ज्याच्या माध्यमातून कानाकोपऱ्यामध्ये लोकांना, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि लोकांना एक मेसेज जातो की ह्या जिल्ह्यात काय नवीन प्रोजेक्ट उभा राहिला, म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा हा उद्दिष्ट होता। आणि आपण जी प्रेस नोट बघितलीच असेल, वाचली असेल, त्याच्यात आम्हाला आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये, आणि इथं सुद्धा मी तुम्हाला ब्रीफ केलं की साधारण काय करणार आहोत आपण देशामध्ये, म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे। विद्यार्थ्यांची सुविधा कशी असणार तिथं, कशा पद्धतीने काय वर्ग चालू करणार, काय सध्या आपण तिथं डाटा सायन्स सुरू करतोय, आपण त्याची लायब्ररी पण आपली आता उभं राहील त्याच्यामध्ये। नंतर पुढे जाऊन आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स आपण सुरू करतोय आणि जसं सांगितल्याप्रमाणे आता जर्मन लँग्वेजचा जो कोर्स आहे 6 महिन्याचा सर्टिफिकेट, तो आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आपण तो सुरू करत आहोत। कारण राज्य शासनाच्या आणि जर्मन गव्हर्नमेंटची जे ॲग्रीमेंट झालं की त्यांना स्टुडंटची गरज आहे आणि आपल्याला विद्यापीठाने पण सांगितलं की तुम्ही पण लवकर सुरू करायचे की जेणेकरून इथून मुलांना तिकडे नोकरी मिळेल। आपण तो पण एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आपण, कारण ते शिकवणाऱ्या ज्या मुली आहेत ते आपल्या नगर जिल्ह्यातलेच आहेत। ते जर्मन चालू करणार की इतर नाही, सध्या तरी आपण जर्मन करूया, नंतर मग जशी गरज भासेल तसं करूया। पण कसं असं फॉरेन लँग्वेजचा विषय असं किंवा त्याचा पुढे त्याचा उपयोग पण झाला पाहिजे, कुठले कोर्स सुरू करायचे काय नाही, त्याचा पुढे त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि विद्यार्थी पण आले पाहिजे तेवढं। आता उद्या जर ही माहिती मिळाली इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना की जर्मनचा कोर्स आहे, ते शिकवणार आहेत आणि आपल्याला नोकरीच्या दृष्टिकोनातून त्याचा मदत उपयोग होणार आहे, तर खरंच याचा विद्यार्थी आपल्याकडे येतील आणि सध्या जो नोकरीचा विषय खूपच असतो, एक रोजगार त्या मुलांना मिळून जाईल, इतर पण परदेशामध्ये त्यांना डाटा सायन्सचं काय होतं? डाटा सायन्स हा कॉम्प्युटरचा कोर्स आहे, 4 वर्षाचा कोर्स आहे की याच्यामध्ये जे नवीन तंत्रज्ञान जे येतं कॉम्प्युटरमध्ये डाटा सायन्स, तर ते आपण त्या मुलांना शिकवणार। इथं आपल्याकडे सध्या कुठंच नाही येतो, म्हणून नवीन कोर्स आपण तो सुरू करत आहोत। त्याला विद्यापीठाकडनं सुद्धा त्याला बरेच परवानगी घ्यावी लागली, त्याला AICTE पण मान्यता आहे त्याला। तर काय झालं, नवीन पहिले नव्हतं पण आता AICTE नवीन नेम टाकलं की तुम्हाला सगळ्याच गोष्टीला परमिशन घ्यावं लागते, म्हणून आपण तो त्याला वेळ लागला सुरू करायला। किती तारखेला उद्घाटन काय? उद्घाटन आपण रविवारी 3 तारखेला सकाळी 10 वाजता ठेवलेलं आहे, 10:30 होतीलच। आणि त्या कार्यक्रमाला आपण चंद्रकांत दादा, उच्च शिक्षण मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय दादा, परत आपले नगरचे आमदार जे आहेत संग्राम जगताप आहे, परत आपण यांना निलेश लंकेंना पण आपण बोलवलेलं आहे, कारण शेवटी तालुक्याचे आहेत ते
आणि जे काही आजी माजी सदस्य आहेत या विद्यापीठाचे जे सिलेक्ट सदस्य होते जसं आबा आगरकर म्हणा किंवा असे, आणि त्या लोकांना पण आपण बोलवलेलं आहे त्यांना, आणि पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिलला बोलवलेलं आहे, कुलगुरू आहेत, उपकुलगुरू आहेत, रजिस्ट्रार आहेत. एक मोठा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे की जेणेकरून हा मेसेज सगळ्यांना जाईल जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा. सध्या तिथे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे काही झालेलं आहे हा, किंवा काही तिथे अपूर्ण 2 राहिलं आहे? मजली इमारतीत उभी आहे. खाली पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप आहे, लायब्ररी आहे, परत त्यांचं क्लासरूम आहेत, आणि फर्स्ट फ्लोअरला सगळेच क्लासरूम आहेत आणि लायब्ररी पण आहे तिथे. विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठीचं काही विद्यार्थ्यांना येण्यासाठी आपण बसेस सुरू करत आहोत विद्यापीठाच्याच सहकार्याने आपण, की जे मोफत बस सर्व्हिस राहील ते. आणि पुढे मागे जाऊन मग विद्यापीठ स्वतःच्याच बसेस ज्या ठिकाणी मार्क या ठिकाणी बस जसं बसचे पॉईंट असतात, शाळेच्या बसेस जसं पिकअप करतात तसं त्या बसेस उद्या काही दिवसांनी त्या पिकअप सेंटरला जाऊन उभे राहतील आणि तिथून विद्यार्थ्यांना पिकअप करून घेऊन येतील. आणि मग गेले समजा 3 वर्षांनी हॉस्टेल जर उभे राहिले तर मग ज्या मुलं बाहेरून येतात त्यांची राहायची व्यवस्था होऊन जाईल, मुलींची पण व्यवस्था आपण करतो. जागा खूप मोठी आहे आणि प्लेग्राऊंड पण आहे तिथे. या सगळ्या गोष्टी आता आपण फेज वाईज आपण करत आहोत. किती वर्षापासून आपण याचं गेले जवळ बरेच 10-15 वर्षापासून हे चालले. जागा मिळाली, परत शासनाकडे पाठपुरवठा केला होता, परत फंडचा विषय होता, परत स्टाफचा विषय होता, आणि हे सगळं युद्ध आम्ही भांडण तंड सगळ्यांशी मदत घेत शेवटी त्याला आज यश आलं आणि त्याचं 3 तारखेला आपण उद्घाटन ठेवलं आहे त्याचं. हे भूमिपूजन झालं त्यावेळी चंद्रकांत दादा पण होते, नामदार साहेब होते, त्यांच्या हस्ते आपण त्याचं भूमिपूजन केलं आपण. आणि आम्ही त्यांना त्यावेळेस सांगितलं की 2 वर्षात तरी 1-1.5 वर्षात आम्ही बिल्डिंग उभी करू. आणि खरंच ते नाईट त्या लोकांनी काम केलं. अडचणी बऱ्याच आल्यात, आर्थिक अडचणी आल्यात, पण त्याला समोर जाता त्या लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आज ती भव्य इमारत उभी राहिली. आणि अजून एक 4-5 वर्ष तुम्हाला याचं खूप मोठं विस्तार तुम्हाला बघायला मिळाला. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.